नमस्कार मित्रांनो. शेळीपालन शेळीपालन हा व्यवसाय मित्रांनो नेहमीच सर्वांना आकर्षित करत आलेला आहे. ज्यांचा अगदी शेती, पशुपालन किंवा शेळीपालन अशा कोणत्याही व्यवसायाशी आजपर्यंत संबंध आला नाही, असे लोकसुद्धा बरेचदा या शेळीपालन व्यवसायाकडे आकर्षित होताना आपण पाहिलेले आहेत. याचं मुख्य कारण म्हणजे मित्रांनो, शेळीपालनमध्ये आहे भरपूर पैसा, असा बऱ्याच जणांचा समज असतो. मी याला गैरसमज म्हणणार नाही, पण अगदी दरवेळेला हा समज बरोबर आहे असंही नाही. बरेच फार्म आपण उघडलेले आणि तेवढ्याच जलद गतीने ते बंदही झालेले आपण पाहिलेले आहेत. आणि यामागं काय कारणं आहेत, याचंही विश्लेषण आपण आपल्या चॅनलद्वारे नेहमीच करत आलेलो आहोत. शेळीपालन संबंधातील जे काही सत्य आहे, ते नेहमी नवीन शेळीपालकांसमोर यावं, सर्वांच्या समोर यावं, यासाठी आपलं चॅनलने प्रयत्न करत आलेलं आहे. आणि आजचा व्हिडिओही त्या संबंधितच आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण पाहणार आहोत की शेळीपालनमध्ये आणि विशेषतः बिटल शेळीपालन जे सध्या महाराष्ट्रात खूप चांगल्या पद्धतीने जोर पकडत आहे. बिटल शेळी आपल्या महाराष्ट्रात चांगली रुजत आहे. त्या व्यवसायातील एक व्यवहार जो एका विक्रमी किमतीला झालेला आहे आणि मित्रांनो ज्याच्या मागे अपार कष्ट आहेत. असाच तो व्यवहार झालेला नाही आहे. ते कष्ट देखील आपण समजून घेणं गरजेचं आहे आणि त्या कष्टाला मिळालेले हे यश आहे आणि फार मोठ्या किमतीला हा व्यवहार झालेला आहे. तो व्यवहार आपल्यासमोर घेऊन येण्याचा आज आपण या व्हिडिओतून प्रयत्न करणार आहोत. हा व्हिडिओ पाहताना आमचा एकच प्रयत्न आहे की जे कोण शेळीपालक हा व्हिडिओ पाहतील त्यांना या व्हिडिओतून प्रेरणा मिळेल आणि शेळीपालनाला एका प्रकारे चांगले दिवस येतील. हा जो बोकड मित्रांनो सध्या आपण व्हिडिओमध्ये पाहत आहात, त्याची विक्रमी किमतीला आज विक्री झालेली आहे. रुपये 3,11,000 एवढ्या किमतीला हा बोकड आज विक्री झालेला आहे. सांगली शहराजवळील बोलावाड गावात डॉक्टर आबिड यांच्या फार्मवरील हा बोकड आहे आणि अत्यंत मेहनतीने त्यांनी सांभाळलेला हा बोकड आज त्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ देऊन जात आहे. हा व्यवहार लाईव्हमध्ये आपण आपल्या प्रेक्षकांसमोर आणत आहोत. ह्याचा हेतू कुठेही शेळीपालनाबद्दल भूलथापा देणे हा नाही आहे किंवा नवीन शेळीपालकांना भुलवणे हा नाही आहे. एक प्रेरणा घेणे आणि शेळीपालनात नव्या जोमाने कामाला लागणे हाच या व्हिडिओचा हेतू आहे. चला तर मग मित्रांनो, हा व्यवहार कशा पद्धतीने पार पाडला तो आता आपण पुढील व्हिडिओत पाहूया. जय शिवराय मित्रांनो, शाश्वत फार्म या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण मित्रांनो आलेलो आहे बोलवाड गाव, तालुका मिरज, जिल्हा सांगली येथे. मागं काही दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ पाहिला होता आबा घाणवटांचा. त्यांचा एक 5 लाखाचा बोकड विक्री झाला होता आणि बिटलमध्ये असे व्यवहार परत परत होत आहेत. आणि क्वालिटी जर असेल जनावराची, जर त्या क्वालिटीचं जनावर असेल तर असे व्यवहार होत राहतात. त्याचंच एक उदाहरण आज इथं आपल्याला बोलवाड गावात बघायला मिळालेलं आहे. हा जो आता आपल्यासमोर बोकड आहे हा 8 दात फ्रेश बोकड आहे आणि याची आज इथं विक्री झालेली आहे. एक विक्रमी किमतीला विक्री झालेली आहे. मग जे मालक आहेत ज्यांनी विक्री केलेली आहे आणि नवीन मालक आहे ज्यांनी घेतलेला आहे, आपण त्या दोघांच्याकडून या व्यवहाराबद्दल अधिक जाणून घेऊया. अभि सर नमस्कार. हा आपला बोकड आहे, आज याची विक्री झालेली आहे. मग किती किमतीला झालं हे तर सांगाच आम्हाला. सुरुवातीला आम्हाला या बोकडाबद्दल माहिती द्या की हिस्ट्री काय, सध्या किती दातावर आहे, काय हाईटवर आहे, काय काय डिटेल आहेत बोकडाचे. हा बोकाड 8 दात फ्रेश आहे. कानाची साईज 22+ आहे, प्लस उंची 44 आहे. हा मी संगम गोट फार्म बबलेश्वर कर्नाटक यांना विक्री केला आहे. विक्रमी किंमत याची 3,11,000 रुपये झाली आहे. बरोबर. मग सर हा बोकड आपल्याला कधीपासून आहे, म्हणजे केवढा असल्यापासून याला सांभाळला आपण? हा मी 6 महिन्याचा असताना घेऊन आला होता, बरं. तेव्हापासून आपल्याकडे आहे. हा 6 महिन्याचा असल्यापासून आणलाय आणि आता साधारण 8 दात म्हणजे साधारण 2.5 ते 3 वर्ष, 2.5 वर्षाचा आहे. 2.5 वर्षाचा तर असणार आहे. ओके. हा. तर मित्रांनो हा व्यवहार 3,11,000 रुपयाला झालेला आहे. हा 8 दात फ्रेश बोकड, ज्याची डिटेल आत्ताच अभिज सरांनी सांगितलेले आहेत आपल्याला. त्यांच्याकडून हा बोकड विक्री झालेला आहे आणि संगम गोट फार्म कर्नाटक बबलेश्वर इथे हा बोकड गेलेला आहे. हा बोकड ज्यांनी खरेदी केलेला आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की हा बोकड खरेदी करण्यामागे त्यांनी काय पाहिलं आहे बोकडामध्ये. भाई नमस्कार. नमस्कार. आपका नाम और पता फिर से एक बार बता दीजिए और आपने ये बकरा जो अभी लिया है उसमें क्या खूबियाँ देखी वो भी बता दीजिए हमको. मेरा नाम मोहसिन पठान है। ये मेरे फ्रेंड संगमेश कोटियाल, ये बबलेश्वर से संगम गोट फार्म से है। हाँ. इसमें देखिए भाई, इसका बॉडी स्ट्रक्चर जो है, बॉडी स्ट्रक्चर और इसका बोन साइज और इसके कान, रोमन नोज, वाइट आइज और इसके सींग, इसकी जो एक नंबर जो क्वालिटी है, इस क्वालिटी को देखकर हमने इसको खरीदा है। खरीदा. और
इसका जो रिजल्ट है पूरे कर्नाटक में हमने अभी तक कहीं भी नहीं देखा है। इसके जैसे जो बच्चे जो देता है ये एक नंबर बच्चे देता है। इसके बच्चे आपने देखे, वो देखे। रिजल्ट आपको पसंद आया? बहुत बहुत पसंद है। अच्छा 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 अच्छा। तो माशाल्लाह फेस में भी बहुत बढ़िया है, बहुत माशाल्लाह, ब्रॉड बहुत। फेस है, बेशक बहुत ही बढ़िया स्ट्रक्चर है बकरे का, बहुत बहुत अच्छा। बहुत ही अच्छी खरीदी हुई है आपकी। अभी आप ब्रीडिंग के लिए इस्तेमाल करने वाले हैं? हाँ, बिल्डिंग के लिए इस्तेमाल करने। तो भाई आपके यहाँ पर अभी वो इसके बच्चे बाद में सेल के लिए भी रहेंगे, हाँ रहेंगे। तो आपका नंबर एक बार बता दीजिए, बाद में लोग आपको कॉल करेंगे, पता पड़ेगा उनको। नंबर है संगमेश का 9164240043। चला तर मित्रांनो, मग आता हा व्यवहार आपल्या समोर लाईव्ह मध्ये होत आहे. हाँ आपले जे खरेदी करणारे आहेत आणि देख ते लेना आपली रक्कम जे मालक आहेत मूळचे, त्यांच्याकडे सपोर्ट करणार आहेत. ठीक है ठीक तर मित्रांनो, आजचा हा छोटासा व्हिडिओ एवढ्यासाठी केला होता की ही एक मोठी खरेदी आहे आणि आमच्या सांगली भागात तर आतापर्यंत झालेली सर्वात मोठी खरेदी आपण म्हणू शकतो. 3,11,000ला हाँ 3,11,000ला हा बोकड विक्री झालेला आहे. हाँ आणि शेळी पालक, जे नवीन शेळी पालक असणार आहेत किंवा बिटलमध्ये जे काम करतात, त्यांना एक आशा देणारा हा व्यवहार आहे. मान्य आहे की सगळेच व्यवहार एवढ्या मोठ्या रकमेला होणार नाहीत, पण तुम्ही जर सांभाळणी चांगली केली आणि जर तुमचं जनावर अशा क्वालिटीमध्ये तयार होत असेल तर तुम्हाला चांगले पैसे नक्की मिळणार. जे 3,11,000 ह्याला आले आहेत त्याच्या मागं अभिर सरांचं भरपूर मेहनत आहे. ते असे सहजपणाने आलेले नाही आहेत. त्यामुळं पाहणाऱ्यांनी हे सुद्धा लक्षात घ्यायचं की मेहनत किती आहे. आणि हा व्यवहार आपल्या समोर झालेला आहे, त्यामुळे आकडा कोणताही खोटा किंवा काय असण्याची गरज नाही आहे. समोरासमोर व्यवहार झालेला आहे, देवाणघेवाण समोरासमोर झालेली आहे. तर मित्रांनो, पुन्हा असेच व्यवहार घेऊन, असेच व्हिडिओ घेऊन आपण नक्की भेटूया. तेव्हा आपला शाश्वत फार्म हा यूट्यूब चॅनल पाहत राहा, तुम्हाला नक्की चांगली माहिती मिळत राहील. धन्यवाद. चला तर मग मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा. असे व्यवहार जर आपल्या शेळीपालनात होत राहिले तर त्याच्यामुळे आपल्या शेळीपालन क्षेत्राला नक्कीच बळकटी मिळेल. याबद्दल तुमचं काय मत आहे हे देखील आम्हाला कळवा. आणि असे व्हिडिओ आपल्याला पुन्हा पुन्हा पाहायला आवडतील का हे देखील आम्हाला कळवा. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक आणि आपल्या ओळखीच्या मित्रांमध्ये शेअर करायला नक्की विसरू नका. आणि आपल्या शाश्वत फार्म या यूट्यूब चॅनलला आत्तापर्यंत जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीनं आपलं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.